आणि 4 मुंबईकर क्रिकेटरचा विधिमंडळामध्ये सत्कार होईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। आपल्या सोबत आमदार प्रताप सरनाईक आहेत। सभागृहात उद्या येणार आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। कोणकोणते खेळाडू येतील आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम असेल, कारण आज मुंबईमध्ये टीम इंडिया येते। मुंबई क्रिकेट प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी मी आमंत्रण दिलं आणि त्यानुसार त्यांनी उद्या ह्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये येण्याचं मान्य केलेलं आहे। जर यथोचित सन्मान असा क्रिकेटपटूंचा घडला तर भविष्यामध्ये पहिल्यांदाच होतं इतिहासात अशा प्रकारे विधान भवनात खेळाडू येतील आणि त्यांचं स्वागत केलं जाईल, अभिनंदन। प्रत्येक गोष्ट याला इतिहास हा नवीन नवीन घडतच असतो आणि मला अभिमान आहे की विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि ह्याच वेळेस त्यांनी हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि ते मुंबईमध्ये येत आहेत आणि त्यातील मुंबईकर असलेले 4 खेळाडू। मला तर अभिमान आहे की रोहित शर्मा कर्णधार स्वतः आहे, ज्याच्या एका क्षेत्ररक्षणामुळे संपूर्ण मॅच फिरली ते सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, ज्याच्या क्रिकेटच्या माध्यमातून किंवा ज्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस आपल्याला चांगला स्कोर करता आला, आणि यशस्वी जयस्वाल हे 4 खेळाडू हे मुंबईकर आहेत। या 4ही खेळाडूंचा योग्य प्रकारे सन्मान व्हायला हवा आणि त्यासाठी मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाने यश प्राप्त झालं। मी आज विधिमंडळाचे प्रमुख या नात्यानं विधानसभा अध्यक्षांना विनंती करणार आहे की सर्वपक्षीय आमदार ह्या सभागृहामध्ये उद्या हजर असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा जर कार्यक्रम केला तर निश्चितपणे भविष्यामध्ये महाराष्ट्रात हा मुंबईकर देऊ शकतील। जे काही बक्षिसाची रक्कम आहे किंवा कसा सन्मान करायचा, कसा सत्कार करायचा, हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष घेतील। त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की पहिल्यांदाच असं होतंय की मुंबईतले टीम इंडियातले विजयी खेळाडूंपैकी मुंबईतले खेळाडू उद्या विधान भवनात येतील आणि त्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाईल। मुख्यमंत्र्यांची ते भेट घेतील, त्यावेळी सर्व आमदार सुद्धा या विधान भवनात उपस्थित असतील अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।